बारामतीत शारदा प्रांगणावरती पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती सोहळा साजरा होतोय। या सोहळ्याला शरद पवार गटाचे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी उपस्थिती लावली असून यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी अजित पवार गटावर जोरदार टीका केली आहे। जेलमध्ये जायचं नव्हतं म्हणून ते भाजप सोबत गेले आणि देशातील पार्टी बोलावून दुर्दैवाने 25% देखील ग्राउंड भरलं नाही, अशा शब्दात मेहबूब शेख यांनी अजित पवारांच्या बारामतीत झालेल्या जनसन्मान मेळाव्यावरती टीका केली आहे। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत सध्या श्रेयवादाची लढाई सुरू असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं कार्य हे आमच्या पिढीपर्यंत जावं म्हणून युगेंद्र दादांनी, पवार साहेब आणि सुप्रियाताईंच्या उपस्थितीत हा अतिशय चांगला कार्यक्रम या ठिकाणी घेतलेला आहे। मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो, कारण राजकीय इव्हेंट मोठे घेण्यापेक्षा आपण जर महापुरुषांचे विचार पोहोचवण्यासाठी जर एखादा मोठा कार्यक्रम घेतला तर त्या माध्यमातून आमच्या पिढीला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं काम किती मोठं आहे, किती महान आहे याची माहिती निश्चितपणाने मिळेल। त्यामुळे हा कार्यक्रम खूप महत्त्वाचा आहे आणि खूप चांगला आहे। नागपूरच्या दिवसामध्ये या ठिकाणी जनसन्मान मेळावा देखील अजित पवार गटाच्या माध्यमातून झाला। त्या ठिकाणी मोठी घोषणा होईल असं वाटत होतं। असं आहे की जनसन्मान मेळावा नाही, महामेळावा। देशातली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी इथं जमली होती आणि देशातली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बारामतीत जमून देखील 25% ग्राउंड भरलं नाही, हे खूप दुर्दैवी आहे आणि त्यांना आता घोषणा करण्यासारखं त्यांच्याकडे काहीच नाही। मुळात आमचं अस्तित्व शिल्लक आहे हे दाखवण्याचा प्रयत्न आहे। आणि मी माझ्या भाषणात एक गोष्ट सांगायचो की बऱ्याच लोकांना मध्यंतरी मोठमोठ्या नेत्यांना असं वाटायला लागलं होतं की शरद पवार साहेबाचं राजकारण त्यांच्यामुळे, मुळात ह्या सगळ्या लोकांना पवार साहेबांनी वाढवलं, मोठं केलं, आमदार केलं, मंत्री केलं, अनेक लोकांना। पण या सगळ्या लोकांना असं वाटायला लागलं होतं की आमचं राजकारण हे शरद पवार साहेबाच्यामुळे नाही तर आमच्यामुळे शरद पवार साहेबाचं राजकारण आहे। त्यावेळेला मी एक ऋषीची गोष्ट सांगितली होती की एक ऋषी होते, ते एक गाढवावर बसून गावात फेरी मारायचे आणि ऋषी गाढवावर बसलेले आहेत आणि गाढवावर बसून फिरतायत म्हणून गावातले लोक त्या गाढवाच्या पायावर पाणी वाटायची, रांगोळ्या काढायचे, त्याच्या गळ्यात हार घालायची, मोठमोठे फुलं व्हायची आणि कालांतराने त्या गाढवाला असं वाटायला लागलं की हा सन्मान सगळा माझा आहे, ऋषीचं काहीच नाही आहे, सगळे लोक माझ्याच पायावर पाणी वाटतायत। आणि मग एक दिवस त्या गाढवाला मीपणा येतो आणि मीपणा आल्यावर ते गाढव ओव्हर कॉन्फिडन्समध्ये ऋषीला सोडून गावात निघतं आणि गावात ज्या वेळेला गाढव एकटं फिरायला लागतं आणि ऋषी त्याच्यावर नसतात बसलेले, त्यावेळेला त्या गाढवाला कुत्रं देखील त्या ठिकाणी विचारत नाही आणि मग ऋषीला आपली लायकी लक्षात येते आणि ते ऋषी नसल्यावर गाढवाला आपली लायकी लक्षात येते आणि गाढव मग उकांडा शोधतं। तसं लोकसभेत बऱ्याच गाढवांना आता उकांडा बघायची वेळ आलेली आहे। त्यामुळे शरद पवार साहेब काय आहेत हे आता सगळ्या महाराष्ट्राने दाखवून दिलंय आणि पवार साहेबाच्या शिवाय आपलं राजकारणात काही होत नाही। पण आपलं अस्तित्व, आपल्याकडे असलेली लोक टिकवायची म्हणून काहीतरी नवीन नवीन घोषणा द्यायच्या, प्रलोभन दाखवायचा, हा एकमेव कार्यक्रम विरोधी पक्षाकडून सध्या चाललेला आहे। त्याच मेळाव्यामध्ये अशी मोठी काहीतरी घोषणा होईल असं म्हटलं जात होतं, पण फक्त त्या ठिकाणी लाडकी बहिणीची बॅनर आणि त्याचीच माहिती सांगण्यात आली। ते लाडकी बहीण योजनेचं सगळं श्रेय जर कुणाला असेल तर ते बारामतीच्या मायबाप स्वाभिमानी जनतेला आहे। कारण बारामतीच्या जनतेने दाखवून दिलंय की लाडकं दुसरं तिसरं कुणी नाही, बहीणच लाडकी आहे आणि लाडकी बहीणच ही महत्त्वाची आहे। ही बारामतीच्या जनतेने दाखवल्यामुळं महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना आणावं लागली आणि बहिणीचं महत्त्व हे बारामतीकरांनी त्या ठिकाणी सत्ताधाऱ्यांना दाखवून दिलंय।